नवीन पाईपलाईन व जलशुद्धीकरण केंद्र ठरत आहे शोभेची वास्तू. पवनीकर विचारतात, पाणीपुरवठा कधी सुरू होणार? शहरातील नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेले नवीन जलशुद्धीकरण केंद्र आणि नवीन पाईपलाईन योजना अद्यापही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेली ही योजना सध्या केवळ शोभेची वास्तू ठरत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील अनेक भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून नागरिकांना कमी दाबाच्या पाणीपुरवठा, अनियमित वेळा आणि काही ठिकाणी अनेक दिवस पाणी न मिळाल्याचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत नवीन पाईपलाईनमधून नियमित पाणीपुरवठा कधी सुरू होणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की नवीन योजना सुरू होणार असल्याच्या घोषणा वारंवार केल्या जातात, मात्र प्रत्यक्षात कामाचा वेग अत्यंत संथ दिसून येत आहे. अनेक भागांमध्ये पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी अजूनही नागरिकांना त्यांचा लाभ मिळालेला नाही. दरम्यान देशभरात जलशुद्धीकरण व पाणीपुरवठा योजनांवर मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याचे केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत स्पष्ट करण्यात आले आहे. पवनीकरांची आता एकच मागणी आहे, आश्वासन नको, नियमित पाणीपुरवठा हवा. नगर परिषद प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घेऊन नवीन पाईपलाईन व जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा सुरू होण्याची निश्चित तारीख जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बांधकाम एजन्सीला काळ्या यादीत टाका. सन 2019ला मे महिन्यात कार्यारंभ झालेले जलशुद्धीकरण पाणीपुरवठा योजनेचे काम 18 महिन्यात पूर्ण करण्याची मुदत असताना आजतागायत पवनीकरांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. बांधकाम एजन्सीचा हेकेखोरपणा व प्रशासनाची ॲडजस्टमेंट या भूमिकेमुळे एजन्सीवरील नियंत्रण सुटल्याने शहरवासियांना पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रशासन कुचकामी ठरत आहे. नगर प्रशासनाला पाठ दाखविणाऱ्या बांधकाम एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी जनतेने केली आहे. ब्युरो रिपोर्ट, बर्फातील ज्वाला न्यूज, पवनी, भंडारा.